सदा सौभाग्यवती। वैभव, आलास तू? थांबा, सीन जरा संपू दे, मग बघते तुझ्याकडे। कुठे गेली होतीस ग? रावसाहेब होते बरोबर, पण मला एकटीला तिथे सोडून गेले। तक्रार करतेस? नाही, इनामदारांच्या घरात हे असंच चाललंय। पिढ्यानपिढ्या सहन करायला शिक। माझ्या मुलांनी माझ्या शब्दाखातर लग्न केलंय का तुझ्याशी? या घराला सून आणलीय, मनानं वाईट नाहीये तो। मी हवं तर हात पसरते। नाही सासूबाई, तुमच्या तोंडी ही भाषा नाही शोभत। मी करते काहीतरी, माझं सर्वस्व पणाला लावते आणि त्यांच्या मनात स्थान निर्माण करते मी। Fantastic! 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 Classic! 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 Good, good, good. Very good, very nice. Madam, fantastic, fantastic. तुम्ही इथे काय करता? या ना, please, 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 madam, या. Congratulations again. Great, 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 great. वैभव आला होता, त्याचा स्पर्श मी कसा विसरेन? लक्ष्मी, आज आपलं एक स्वप्न पूर्ण झालं। मी तुझा हात हातात घेऊन माझा एपिसोड बघितला। तू माझी ऊर्जा आहेस लक्ष्मी, माझी प्रेरणा आहेस तू। आता बघ यापुढे आपल्या दोघांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काय काय करतो। काय झालं? नाही, काय नाही। 3 cheers for Bandari Rocks. Hip hip. Hooray! Hip hip. Hooray! Hip hip. Hooray! चला आता पार्टीला सुरुवात करूया। दत्तभाऊ, आलो सर, आलो। हो काय झाली सगळी तयारी? सगळी तयारी झालेली आहे, पण मला असं वाटतं की आपले दिग्दर्शक विराज सर यांनी 2 शब्द बोलावेत। हो, कशाला? नाही, बोला काय मित्रांनो, आता आपला पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला, आपण सगळ्यांनीच बघितला। अप्रतिम एपिसोड झाला। आय होप तुम्ही पण एन्जॉय केला असेल, तुम्हालाही आवडला असेल। पण या सगळ्याचं श्रेय जातं आपल्या भंडारी सरांना। सो मी भंडारी सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी सुद्धा जरा 2 शब्द बोला प्लीज। अरे कुठे आता या फंक्शनला कुठे आता भाषणबाजी वगैरे करायला लावतो ना, फॉर्मॅलिटी आहे। पण ठीक आहे, पण मी बोलतो म्हणजे काय, मी खूप आनंदामध्ये आहे। कारण म्हणजे हे भंडारी रॉक्सचा आजचा हा शो, ही नवी मालिका तुमच्या समोर सादर करताना मला खूप आनंद होतोय। अर्थात हे माझ्याबरोबर माझे सगळे हे नेहमीचेच आहे, माझ्या परिवारातलेच आहेत सगळे। पण भंडारी रॉक्सची नवी हिरोईन लक्ष्मी यांचं आपण इथे स्वागत करूया। सो पुन्हा सुगंध फलक नाही। चला आता भाऊ पार्टीला सुरुवात करूया। चला कमल, बार ओपन करा, चला। सौभाग्यवती हो, काय ना?
एक्सक्यूज मी, एक मिनिट. हो, थँक्यू. एक मिनिट सर, जरा एक मिनिट सर, एक मिनिट. थँक्यू. थँक्यू. घे. तुझी आई नाही झाली शेवटी. मी फोन करू का बाबा? नाही म्हणजे कुठे अडकले असतील तर. नाही, नको नको, काही लागलं तर कळवेल. तू अशी मागे मागे का? चल ना पुढे, तुझी सगळ्यांची गाठ घालून दे. नको ना बाबा, ऐका ना, वैभवची वाट बघूया ना. तो आला की भेटू मग सगळ्यांना एकत्रच. हरकत नाही, आनंद आहे. पण वैभवला नक्की आवडला असता एपिसोड. हो बाबा, खरंच आवडला असता एपिसोड. आणि सगळ्यांची कामही आवडली असती. हो, ये ना. हो. लक्ष्मीबाई, आमच्या मॅडम नवख्या वाटत नाही ना? जिओ बाबा, काहीतरीच काय काय छान काम केलं हो त्यांनी. हो ना, म्हणजे त्या एरवी अशा बुजल्या बुजल्यासारख्या वाटतात, पण एकदा कामाला उभ्या राहिल्या ना की काहीतरी वेगळंच करून जातात. हो हो. कमालच आहे नाही. घे ना. झालं ना तुमच्या मनासारखं? वाह सुरेखा, तुला कल्पना नाहीये, जेव्हा मी लक्ष्मीचा हात हातात घेतला तो क्षण मी काय जगलोय सांगू तुला. पण आपला एपिसोड पण एकदम बेस्ट झाला. सगळे केवढं कौतुक करत होते तुमचं. हो ना, तुला नाही वाटलं कौतुक? हा, असं कसं वाटलं ना मला पण कौतुक. थँक्यू. बरं, आता कौतुकात फार रमण्यात अर्थ नाहीये, इथून निघायला पाहिजे. अहो असं कसं? सगळे तुमच्यासाठी थांबलेत, तुमच्याबरोबर बोलायला, फोटो काढायला. हो, पण लक्ष्मी येईल ना कुठल्याही क्षणी आता मला भेटायला. म्हणजे सुरेखा, बाबांना काहीही करून लक्ष्मीला मला भेटवायचंच आहे. त्याच्या अगोदर मला इथून पळायला पाहिजे. पण सर, असं कार्यक्रमातून निघून जायचं म्हणजे? सुरेखा, काहीतरी मार्ग काढायला हवा आपल्याला. तुम्ही जा, मी बघते. जा. एक मिनिट, तू काहीही करायचं नाहीये, ओके? हा, कुणाकडे जाऊन काहीही बोलायचं नाहीये आणि कुणाला काहीही सांगायचं नाहीयेस. तू गप्प बसायचं. काय? कोण कोणाला काय करू देत नाहीये? नाही, ते मी सुरेखाला सांगत होते की हेअरस्टाईल ती म्हणते की आपण बदलूया, तर मी म्हटलं नको, आहे ते छान दिसतंय. हो, बरोबर आहे. काय छान आहे की काय? कशाला बदलायचं? काय छान आहे ना हेअरस्टाईल, काय प्रॉब्लेम काय? नाही, मी आलेच. कमाल आहे. काय मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? हा, नाही नाही, काही नाही. नाही म्हणजे तुम्ही इथे बाजूला येऊन उभे राहिलात म्हणून विचारतो. बाजू हा, ते आईला फोन करायचा होता ना, सो आले होते. त्या बऱ्या आहेत ना? हो, छान आहे. मग त्या इथे येणं शक्य नाही का? हा, म्हणजे एवढी पण छान नाहीये की ती इथे येऊ शकेल. ऍक्च्युली कशी येणार ना, नाही, दमा आहे ना तिला. नाही, मग तुम्ही इथे नका ना थांबू, तिथे चला ना. हो, सगळा इव्हेंट तिकडे चाललाय, लोक मजा करतायत. चला चला. हो हो. हे बघ, सर, आमचा एक फोटो काढायचा. एक मिनिट, या या. एक गिरे आमच्या कमरेजवळ येणं ते ना. ओ पूजा. हाँ भाई, हाँ कहाँ? कहाँ मोठा वाला वो? अरे, ये नहीं, इनफ यार. क्या है यार, छोड़ दे, चल.
बस बस नंतर. काय एके म्हणजे गोकुळात. तुला सांगू मी, हे लोक असतात ना, हे सारे ना इथे स्टार्टअप साठी एवढे वेडे असतात ना, स्टार्सचे फोटो काढायचे, त्यांच्या मागे लागायचं. खरं स्टार्सचे वेडे असतात. खरंय खरंय. म्हणून म्हणतो भाई ना, कायम लक्षात ठेव, जिंदगी में ना ऍज अन आर्टिस्ट टीव्ही सिरियल ऑलवेज कनेक्ट. त्याचं कारण सांगतो, तुम्ही लोकांच्या घराघरात पोचता इथपर्यंत. लक्षात आलं ना? हाय की सर. हाय बाबू. याला म्हणतात स्टार्टअप. आणि त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात संधीचा फायदा घेणं. म्हणजे म्हणजे तू इथे स्टारडम जपत बाईस, ती बघ तिकडे रिलेशन जपतीये बघ. कोणाबद्दल बोलतेय? ठीक आहे, ती ती तुझी हिरोईन. हा, तिचं काय? ती आणि भंडारी. हे बघ, हे मान्य आहे मला, उगवत्या सूर्याला नमस्कार करावा लागतो. अरे मान्य आहे रे मला. कसं आहे नाही की या प्रकरणात मला कळत नाहीये की नक्की कोण कोणाचा फायदा करून घेत आहे. ठीक आहे, टफ कॉम्पिटिशन आहे आपला. खरं सांगते, भंडारीच्या दरबारात राहायचं असेल ना तर काहीतरी कर एके. खरंच कर काहीतरी. आफ्टर ऑल भंडारीची सिरियल करता तुम्ही, सगळं कसं स्टाईल मध्ये व्हायला पाहिजे. हवा झाली पाहिजे, हवा. न्यूज न्यूज व्हायला पाहिजे. हो 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 काय, चला आता लोकांमध्ये चला तिकडे. अशा वेगळा राहू नका, मिक्स व्हा लोकांमध्ये. आता गर्दीची सवय करून घ्या मॅडम. खूप गराडा पडणार आहे तुमच्या भोवती आता. ऐका ना सर, मी ना आईला फोन करते आणि येते. हा ओके ओके, पण लवकर या, लोक वाट बघतात. आणि मी सुद्धा. हो येते. या या. हो. गेले. नक्की ना? हो, मी लक्ष ठेवते ना. गेले. बघा, नाही तर अचानक येतात कुठूनही ते. गेलेत ते. सुरेखा, हा? लक्ष्मीला मला भेटता नाही येणार. एकतर तिने इथून जायला पाहिजे किंवा मी इथून जायला पाहिजे. आता मी इथून जाणं शक्य नाहीये, त्याच्यामुळे लक्ष्मीलाच इथून जायला पाहिजे लवकरात लवकर. जावं लागेल, ठीक आहे, पण असं कसं जाणार? हो, पण काहीतरी मार्ग काढावा तर लागेलच ना. हा, पण कसा? अगं, पण त्यासाठी विचार करायला नको का? लगेच कसं सुचेल मला? ब्रह्मदेव आहे का मी? करा तुम्ही विचार, शांतपणे विचार करा, मी लक्ष ठेवते. सुरेखा, हा? मी फोन लावतोय लक्ष्मीला. तू फक्त लक्षात ठेव, माझ्याकडे कोणी येत नाहीये ना. हा, चल. कोणी यायला लागलं तर पटकन मला सांग. ओके? हॅलो वैभव. हा, लक्ष्मी. वैभव, अरे कुठे आहेस तू? हा, मी आता निघालोय कामावरून आणि मी पोचतोय आता घरी. काय? कसा झाला पहिला एपिसोड? मस्त ना? बाबा खुश असतील ना एकदम? तू चेष्टा करतोयस ना माझी? का चेष्टा? काय त्याच्यामध्ये? बाबा खुश असतील, याच्यात काय चेष्टा आहे? वैभव, तू माझी मस्करी करतोयस ना? इथेच आहेस ना कुठेतरी तू? हा. काय 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 म्हणाले? तुझ्या आजूबाजूला? तू आत्ता थोड्या वेळापूर्वी माझा हात हातात घेऊन उभा होतास, मला माहितीये. लक्ष्मी, अगं तू नाही म्हणूच नकोस. मी तुझा स्पर्श ओळखणार नाही का? तू
खरंच नाहीयेस इथे? ऐक काय होतं, तुला असं वाटतंय की मी तुझ्या जवळ असावं, इथे आता तुझ्या बरोबर असायला पाहिजे असं तुला वाटतंय, पण तसं नाहीये ऍक्च्युली ना. म्हणजे काय होतं, गर्दीमध्ये कुणाचा तरी स्पर्श झाला तर तुला असं वाटलं असेल की मी आलोय. बाकी काही नाही. मी नाहीये तिथे. मी आता कामावरून घरी निघालोय यायला. तू आता जर माझ्या समोर आलास ना तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. हा मग बरंच आहे ना, मी यायलाच नको तिकडे. काय रे वैभव, नको ना असं करूस, ये ना प्लीज. लक्ष्मी तुला अगं खूप काम आहे यार इकडे, आणि खूप काम होतं. म्हणजे आता मी ते आता आटपून निघालोय. आता इतका थकलोय मी की आता परत इथून निघून परत तिकडे यायचं, आणि ते मला खूप त्रास होईल त्याचा. मग मी नाही आता येत आहे तिकडे म्हणून. मग तू लवकर का नाही निघालास? आधी कसं येणार, मला काही माहिती आहे का काम कधी संपणार आहे काय आणि या सगळ्या गोष्टी. बरं ऐक, आता मी घरी पोहोचलो की बाबांना फोन करतो. हा, आणि मी आता जातो घरी. आता काय बोलणार मी? हा, काही बोलू नकोस. आणि आता एक काम कर, तूही तिकडनं निघ. निघ निघ ना. अजून उभी आहेस का तू? आता चल चल चल. हा ठेवतो. हा हा हा, बाय. हातात हात धरला की तिला कळलं. मग बायको आहे ती माझी. चल. हो ना, छान होतं. आवडला ना? बाबा आणि हो बरं, तुम्ही काय घेतलं की नाही? वेटर जरा यांच्याकडे बघ. हा, काय लक्ष्मीबाई, वैभवचं काही कळलं का? नाही, त्याला नाही जमत आहे बाबा. ठीक आहे, हरकत नाही. बरं मग मी पण निघते आता. तू कशाला निघतेस आता? अगं मी सोडीन ना तुला नंतर. नाही नको बाबा. अहो, मी एकटी थांबून तरी काय करणार ना इथे. अगं मी बाबा, माझ्यामुळे नका अडकून राहू. तुम्ही भेटा ना लोकांना. मी निघते आता. वैभव सुद्धा घरी पोहोचेल ना आता. तो म्हणालाय करेल नंतर फोन तुम्हाला. बर, आनंद आहे. घरी पोहोचलीस की कळव मला. हो बाबा. अरे तुम्हाला- दत्ता भाऊ, काय कुठे शोधतोय मी तुम्हाला? किती शोधतोय? कुठे पत्ता का तुमचा? बोल ना, काही काम होतं का? अजिबात नाही. तुम्ही मजेत आहात की नाही हेच विचारायचं होतं बस. बघितलंस कशी माझी बडदास्त ठेवली जाते. कोण म्हणेल ह्याच्याकडे मी नोकरी करतो म्हणून. हो ना. हो, पण नाहीच म्हणायचं ना. तुम्ही नोकरी करत नाहीच. या, ही माझी लेक लक्ष्मी. हो 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 हो, अच्छा अच्छा अच्छा, दुसरी गुणी लक्ष्मी. अरे अरे, सुखीरा सुखीरा. थोडी लहान असताना मला एवढी होती देऊ ना. दत्ता भाऊ, काळ केवढा बदलला ना. पुढे गेला एकदम. हो, खरंय. ही मुलं आपल्याला आपल्या वयाची जाणीव करून देतात. म्हणजे जशी ही मोठी होतात ना, तसं आपल्याला मोठं व्हावंच लागतं. हे खोटं आहे. हे खोटं आहे. ए, तुझ्या बापाचं वय वाढलं असेल ना? मी वाटतो का वय वाढलेलं वाटतं तुला? नाही. काय एपिसोड पाहिलास की नाही? हो ना, फारच मस्त झाला. बरं, तुझा नवरा कुठे? वैभव. दत्ता भाऊ, माझ्या लक्षात आहे. तो जरा कामात अडकलाय. मग त्याला सांग काम झाल्यावर ये. नाही म्हणजे मीच आता घरी जायला निघत होते. तो घरीच येईल आता. अरे च्या, त्याला फोन लाव. हं? फोन लाव त्याला, फोन लाव. हो हो हो. आता तिथेच फोन आहे लक्ष्मी. हा बोल लक्ष्मी. हॅलो वैभव. एक मिनिट लक्ष्मी, तू अजून तिकडून का नाही निघाली आहेस? अरे नाही ते नाही एक मी मिकी भंडारी बोलतोय.
हा बोला सर. सर अभिनंदन तुमचं आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. तुमची पहिली मालिका म्हणजे मालिकेचा पहिला भाग आज प्रक्षेपित झाला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो थँक्यू व्हेरी मच. पण लक्ष्मी आता घरी येणार नाहीये. का? हे बघ लक्ष्मी मला आत्ताच म्हणाले की तू कुठल्या तरी कामामुळे येऊ शकला नाही. ते ठीक आहे पण भंडारीच्या पार्टी एवढं कुठलंच काम महत्वाचं नाही. किंवा ये आत्ता ये. हा आत्ता कसं येणार सर? काय रे तुला जागरणामुळे दुसऱ्या दिवशी काय तोंड वगैरे येतं का? आहे ना ये. नाही सर म्हणजे हे वैभव नाही वगैरे काय चालणार नाही कळलं का? हा मी आग्रहाने बोलवतोय कळतंय ना? हा लगेच यायचं इकडे सगळे वाट बघतायत. आणि तू जर इकडे आला नाहीस ना तर लक्ष्मी घरी येणार नाही हे नक्की. कळतंय का? ये चल लगेच ये.